वेल्वेट ब्लाउज स्टिचिंग आहे। अस्तर आणि कापड कट करून घ्यायचं आहे। कापड एक्स्ट्रा कट करायचं आहे। अस्तरला आपल्याला ग्लू लावून घ्यायचं स्टार्टिंगला आणि चिटकवून घ्यायचं आहे। ह्या प्रकारे नंतर ना सगळे पार्ट येतात त्याच्यामध्ये पहिला चिटकवून घ्यायचं आहे। एक्स्ट्रा कट करून चिटकवून घ्यायचं। नंतर कट करून सगळे टिपा टाकून घ्यायचे आहेत। तुम्ही दुसरं जे काय व्हाईट ग्लू असतं ते सुद्धा वापरलं तरी चालतंय। मग मशीन मोठं करून मोठी टीप टाकून घ्यायचं आहे। हे पार्ट बॅक पार्ट आहे। टक्स पकडून घ्यायचा आहे। तुम्ही ज्या पद्धतीने टक्स पकडता त्या प्रकारे पकडलं तरी चालतंय। शिवायचं काही अवघड नसतं। थोडंफार सुरुवातीला तसं वाटतंय। ग्लू लावून आपण व्यवस्थित जोडून घेऊन स्टार्ट करायचं आहे। आणि हे पाठीचं पट्टी आहे। पट्टी जोडून घेऊन पट्टी 1.5 इंचाचं घेतलेलं आहे। त्याच्यावर दाबटीप येते। थोडंफार सरकते ते शिवताना आपण जोडताना। हे मोठी टीप टाकून घ्यायचं आहे। नंतर ना इथं हात शिलाई येते। बॅक पार्ट पूर्ण झालेला आहे। या प्रकारे कटोरी वगैरेही त्या प्रकारे जोडून घेतलेला आहे। आपण नॉर्मल जसं ब्लाऊज शिवतो त्या प्रकारे शिवलं तरी काही हरकत नाही। खाली 1.5 इंचाचा उंचीला 2.5 इंचाचं टक्स आहे माझा। हेवी साईज असेल तर ह्या प्रकारे कटोरी मेजरमेंट येते। मी ज्या प्रकारे कट करते त्या प्रकारे पकडता येते। तुम्ही जसं शिवता त्या प्रकारे टक्स पकडलं तरी चालतंय। दोन्ही कटोरी तयार करून घेतलेला आहे आणि ह्या प्रकारे जोडून घ्यायचा। गळ्यापासूनच स्टार्ट करायचं आहे प्रत्येक वेळा। तुम्ही साधा ब्लाऊज जर शिवला तरी गळ्यापासूनच स्टार्ट करायचं। खाली एका दिवस जास्त होऊ शकतो। आपण लेवल कट करता येत आहे नंतर ना। दुसराही टीप टाकून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता इतकं व्यवस्थित तयार झालेलं आहे। आता हे क्रॉस पट्टी आहे। ह्यालाही कापड एक्स्ट्रा घेतलेलं आहे कारण आपल्याला हे शिवताना सरकतंय त्यासाठी। कापड भरपूर असते त्याचं पीस वगैरे आपल्याकडे शिवायला आल्यावर आपण थोडंसं व्यवस्थित एक्स्ट्रा घेऊन कट केलं तरी चालतंय। जोडून घेऊन नंतर ना एक दाबटीप घेतलेला आहे क्रॉस पट्टीला।
क्रॉसपट्टी जोडून घ्यायचं आहे ह्या प्रकारे. तुम्ही जसं जोडता शिवताना तसं जोडलं तरी चालतंय. मी ह्या प्रकारे जोडत असते. रोल करून परत एक टीप घेते. ते स्टार्टिंगला लॉक होते ते पूर्ण आतमध्ये. त्यानंतर ह्याच्यामधलं आपण व्यवस्थितपणे बाहेर त्याला ओढून व्यवस्थित काढून घ्यायचं आहे आणि हे दुसरं पार्टही तयार करून घ्यायचं आहे कटोरीचं. हे सुद्धा तसंच जोडून घ्यायचं आहे. हे बघा क्रॉसपट्टी आपण शिवलं होतं ते मी बाहेर काढून दाखवते व्यवस्थित. बघा व्यवस्थित झालेलं आहे शिवून. आणि ह्याला हुकलूक पट्टी तयार करायचं आहे. हुकलूक पट्टी एक 1.5 इंचाचा आणि एक 2 इंचाचा घ्यायचा आहे. आणि वेल्वेटचंच लुकसाठी यूज करता येणार नाही, खूप घसरेल ते. त्यासाठी अस्तरचंच घेतलेलं आहे. आणि आपण जोडताना कधीही क्रॉसपट्टीवरनं जोडतो. क्रॉसपट्टी थोडंसं लॉक करून घेतलेलं आहे. हे आहे पट्टी हुकसाठी आहे. 1.5 इंचाचा आहे. ह्याच्यावर आता दाबटीप येत आहे. ह्या पट्टीवर थोडंसं फोल्ड करून दाबटीप घ्यायचं आहे. आणि नंतरनं फोल्ड करून एक टीप टाकून घ्या साईडला. नाहीतरी डायरेक्ट तुम्हाला येत असेल तर शिवून घ्या. पट्टी घेताना कधीही हुकलूक पट्टी एक्स्ट्रा घ्यायचं आपल्याला. नंतर न वाटलंच तर कट करून काढता येतं. हेही क्रॉसपट्टीच्या इथं लॉक केलेलं आहे थोडंसं. आणि एक उलट जोडलं जातं आहे, एक सरळ जोडलं जातं आहे. लूकपट्टी आहे ते उलट जोडलं जातं आहे. एक टीप टाकून आणि थोडंसं पुढं फोल्ड थोडंसंच घ्यायचं आहे. 1/2 इंचाचं फोल्ड घेऊन 1/2 इंचाच्या अंतरावरच त्याला एक टीप टाकून ठेवायचं. पुढच्या बाजूला लॉक न करता. तिथं लूक येते परत. बॅक पार्ट तयार झालेलं होतं आणि हे फ्रंट पार्ट त्याच्यावर ठेवून जोडून घेतलेलं आहे शोल्डर. आणि गळ्याला एक पट्टी जोडून घ्यायचं आहे. पट्टी आपल्याला एक इंचाचं पट्टी घेऊन 1/2 इंचाचं फोल्डिंग घेतलेलं आहे. फोल्डिंग घेऊन कडेला टीप घेऊन या प्रकारे शिवून घ्यायचं आहे. ते पट्टी तुम्हाला जवळून दाखवण्यात येईल. आणि गळ्याला जिथं जिथं गोल राऊंड येतं तिथं चुन्या पकडायचं आहे आपल्याला. सरळ पट्टी आहे ते. वेल्वेटचं कापड गोट करता येणार नाही, त्यामुळं अस्तरचं घेतलेलं आहे. बघा ह्या प्रकारे 1/2 इंचाचं फोल्डिंग घेतलेलं आहे. ह्या प्रकारे येते. ह्या प्रकारे फोल्ड करून कडेला टीप घ्यायचं आहे. नाहीतरी दाबटीप घेऊन तुम्ही हात शिलाई करू शकता. आणि नाहीतरी 2 टीप टाकून घेऊ शकता. एक कडेला आणि अजून एक टीप थोडंसं 1/2 इंचाचं पुढं. गळा तयार होत आहे त्या प्रकारे.
ऑलमोस्ट सगळं तयार झालेलं आहे. आता स्लीव्ज उरलेला आहे. व्हिडिओ तुम्ही स्किप न करता बघितल्यामुळे तुम्हाला सगळं समजेल. स्किप करू नका आणि व्हिडिओ आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा. येते तुम्हाला बघण्यासाठी. या प्रकारे थोडंसं हात शिलाई कसं करायचं हे दाखवलेलं आहे मी. अजून शिवायचं होतं तरीसुद्धा मध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे. स्लीव्ससाठी सुद्धा मी एक्स्ट्रा कापड घेतलेलं आहे. जोडून घेऊन त्याला एक टीप टाकून वर अजून दाबटीप घेतलेला आहे. आणि कडेला एक मोठी टीप टाकून घ्यायचं. मशीन मोठं करायचं, म्हणजे टीप मोठी करून घ्यायचं. एक लाईन शिवून घेतलं तरी चालतंय आणि नंतर ते कापड कट करून घ्यायचं. आपल्याला वाटतं ते ब्लाऊज अवघड आहे शिवायला, असं काहीही नाही आहे. एक्स्ट्रा कापड घेऊन तुम्ही शिवू शकता बिगनर्स असाल तर. आणि स्लीव्ज जोडताना कधीही साईडचं चेक करून घ्यायचं. स्लीव्जचंही चेक करायचं आणि बॉडीचं साईडचंही चेक करून घ्यायचं. नाहीतरी ते खालीवर होऊ शकतो. कुठलाही ब्लाऊज शिवताना चेक करून घ्यायचं आपल्याला. स्लीव्ज बघा मध्ये खाच घेतलेलं होतं, त्या प्रकारे आपण शोल्डरच्या इथं जोडलेलं इथं आपण चेक करून घ्यायचं आहे बरोबर बसतंय का नाही, मगच शिवायचं. खाली बॉडी पार्ट घ्यायचं, नंतर वर स्लीव्ज पार्ट ठेवून शिवून घ्यायचं. एक टीप टाकून आपण चेक करायचं बरोबर फिटिंग बरोबर येतंय का नाही खालीपर्यंत, ह्या प्रकारे. नाहीतरी एकदा खालीवर झालेलं असतं. चेक करूनच दुसरं टीप टाकून घ्यायचं आपल्याला. कडाला एक टीप टाकून घ्यायचा. कडाला म्हणजे पूर्ण कडाला घ्यायचा. आणि एक्स्ट्रा आहे ते ह्या प्रकारे कट करून घ्यायचं. उलटून लॉक टीप टाकून घ्यायचं. स्लीव्जचं दुसरं पार्टही ह्या प्रकारे तयार करून घ्यायचं आहे. आणि तुम्ही जसं फिटिंग करता त्या प्रकारे तुम्ही जर फिटिंग करून घेतला तरी चालतंय. कधीही मी चेक करून जोडते ह्या प्रकारे. एका दिवस होतंय थोडंसं इकडं तिकडं. साईडचं बॉडीचं पण साईडचं मुंडापासून दोन्ही बरोबर आहे का नाही चेक करायचं ते पण. आणि हे शोल्डरच्या इथं मगाशी दाखवल्याप्रमाणे खाचला बरोबर शोल्डर मिळतंय का नाही बघून शिवून घ्यायचं आहे. मी ज्या पद्धतीने फिटिंग करून घेते त्या प्रकारे फिटिंग करून घेतलेलं आहे. व्हिडिओ खूप मोठं होतं आहे, ह्यामुळं मी थोडंसं स्किप करून मीच तुम्हाला दाखवत आहे. फिटिंगचं व्हिडिओ वेगळं येईल, परत मी वेगळं दाखवते. प्रत्येक पार्टचं वेगवेगळं थोडं क्लिप्स दाखवण्यात येईल. तुम्ही बघू शकता व्यवस्थित झालेलं आहे ब्लाऊज शिवून. फायनल लुक.
ह्या ब्लाऊज बटनचा आहे.